गावचं आपण तापमान जर पाहिलं असेल मागच्या काळामध्ये तर 47 पर्यंत ते क्रॉस होतं। त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याकरता जे वातावरण होतं ते तयार झालेलं आहे, ते जर कमी करायचं असेल तर वृक्षारोपणशिवाय आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही। त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये हा उपक्रम 3 लाख झाडं लावण्याचा आजचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। त्याच्यामुळे जे संतुलन राहायला पाहिजे आहे वातावरणाचं ते राहण्याचा या ठिकाणी 100% फायदा होणार आहे। लागवड केली जाते मात्र यांच्याकडे संवर्धनासाठी काही पुढाकार संवर्धनाकरता आता हे जे आहे महापालिकेच्या ताब्यातले किंवा नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील तर त्यांच्याकरता आम्ही ही जबाबदारी फिक्स करणार आहोत की तुम्ही दर आठवड्याला किंवा 4 दिवसाच्या आड या ठिकाणी पाणी टाकणे किंवा इतर ज्या गोष्टी करणे हे त्यांची जबाबदारी राहणार आहे। आणि मला तरी असं वाटतं की पर्सेंटेज जे झाडं वाचण्याचे जास्तीत जास्त राहील त्याच्यामध्ये आपला फायदा होऊ शकतो। तर तेच सूचना आम्ही या ठिकाणी प्रशासनाने दिलेला आहे।